सुनेत्रा पवार, सुनील तटकरे पटेलांसह राष्ट्रवादीच्या नेत्यांनी मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेतली। अजितदादांच्या विमान अपघाताची सीबीआय चौकशी करण्याची मागणी। मुख्यमंत्री उद्या केंद्रीय गृहमंत्र्यांशी पत्रव्यवहार करणार। विमान अपघाताच्या सीबीआय चौकशीबाबत फडणवीस गृहमंत्र्यांकडे पाठपुरावा करणार। सुनील तटकरेंची माहिती। अजित पवारांच्या विमानातल्या दोन्ही रेकॉर्डरचं आगीमुळे नुकसान। रेकॉर्डरमधील डेटा रिकव्हर करण्याचं काम सुरू। नागरी उड्डाण मंत्रालयाची माहिती। ब्लॅक बॉक्स आगीपासून सुरक्षित, पण राजकारणापासून नाही। दादांच्या अपघाताबाबत राजकारण तपासलं पाहिजे। 20 तास थांबा। उद्या सकाळी 10:30 वाजता पत्रकार परिषद घेणार। रोहित पवारांची माहिती। धनंजय मुंडेंनी माझ्या नादी लागू नये। मुंडेंची 22 प्रकरणं माझ्याकडे आहेत। वेळ आल्यास सर्व उघड करेन। मनोज जरांगेंचा धनंजय मुंडेंना इशारा। शिवप्रेमींच्या भावना आता दुखावलेल्या आहेत, त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो। माझ्या शब्दांचा जाणीवपूर्वक विपर्यास करण्यात आला। टिपू सुलतान प्रकरणावरून हर्षवर्धन सकपाळांकडून अखेर दिलगिरी व्यक्त। टिपू सुलतान यांचा फोटो संविधानात डॉक्टर बाबासाहेब शिवरायांसह टिपू सुलतानचेही फोटो लावणं आवश्यक। मालेगावच्या उपमहापौर शाये हिंद भूमिकेवर ठाम। तर टिपू सुलतानची आठवण येत असेल तर त्यांना तिकडेच पाठवावं लागेल। नितेश राणेंची टीका। विलिनीकरणाबद्दल मोबाईलभर पुरावे। दादांसोबत एनडीएमध्ये राहायचं की बाहेर पडायचं हे ठरलं होतं। दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाबाबत रोहित पवारांचा मोठा दावा। मंत्री नरहरी झिरवळांना सुनेत्रा पवारांचं अभय। मंत्रालयात लाच प्रकरणात प्रतिमा जपण्याचा सूचना। सूत्रांची माहिती। तर लाचखोर लिपिकाची खातेनिहाय चौकशी होणार। नरहरी झिरवळांची स्पष्टोक्ती। पुणे मुंडवा जमीन प्रकरणात पार्थ पवारांना क्लीन चिट मिळण्याचे संकेत। अहवालात पार्थ पवारांना सोडून 2 अधिकाऱ्यांवर कारवाईची शिफारस। व्यवहारावरती सही नसल्यानं पार्थ पवारांचा संबंध नाही। सूत्रांची माहिती। अल्पसंख्याक विभागाचे उपसचिव मिलिंद शेनॉय यांची पदावरून उचलबांगडी। काळामध्ये अल्पसंख्याक विभागानं शाळांना प्रमाणपत्र वाटप केल्यानं वाद। मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर कारवाई। मुस्लिम जात प्रमाणपत्र वितरणाला राज्य सरकारचा ब्रेक। आघाडी सरकारच्या काळातील प्रक्रियेवर 12 वर्षांनंतर गदा। मुस्लिम समाजाला आरक्षण रद्द। प्रमाणपत्रांची खिरापतही बंद। नवा शासन निर्णय जारी। मुंबई महापालिकेच्या तिजोरीच्या चाव्या कुणाकडे? उद्या फैसला होणार। स्थायी समितीसह महत्त्वाच्या समित्यांचे कारभारी ठरणार। उद्या सकाळी 10 वाजता नामनिर्देशन अर्ज सादर करता येणार। नाईक शिंदेंमधील वाद मुख्यमंत्र्यांच्या दरबारी। मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीत नाईकांचा विषय शेवटचा होता। प्रत्येक पक्षातील नेत्यांनी दक्षता घेतली पाहिजे, याबाबत फडणवीसांना सांगितलं। मंत्री उदय सामंतांची माहिती। नवी मुंबईत शिंदेंची शिवसेनाने नाईक समर्थकांमध्ये जुंपली। स्मृतिभ्रंशाचा इलाजला बॅनर बाबानं उत्तर। शिवसेना संपर्क प्रमुख अंकुश कदमांच्या पुतळ्याचंही दहन। जालन्याच्या बदनापूर तालुक्यातील शाळेची 8 महिन्यांपासून दुरावस्था। कडक उन्हात उघड्यावर चिमुकल्यांचं शिक्षण सुरू। संतप्त गावकऱ्यांकडून आगामी निवडणुकीत मतदानावर बहिष्कार टाकण्याचा इशारा। एकनाथ शिंदेंवर विडंबनात्मक काव्य करणारा कुणाल कामरा संविधानाचं शर्ट घालून हक्कभंग समितीसमोर हजर। तक्रारदार प्रवीण दरेकर अनुपस्थित राहिल्यानं साक्ष नोंदवली नाही। 10 मार्चला पुढील सुनावणी। भारत आणि फ्रान्समध्ये तब्बल 114 राफेल विमानं। हॅमर मिसाईलच्या खरेदीवर अधिकृत शिक्कामोर्तब। फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन आणि मोदींच्या मुंबई भेटीत महत्त्वपूर्ण भागीदारी। अभिनेता राजपाल यादव तिहार तुरुंगातून बाहेर। चेक बाउन्स प्रकरणामध्ये राजपाल यांना 18 मार्चपर्यंत अंतरिम जामीन। दिल्ली हायकोर्टाकडून पुढील आदेशापर्यंत शिक्षेला स्थगिती।